नमस्कार. माझं नाव योगिता ठाळकर आणि योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आशा स्वयंसेविकेचा इंटरव्ह्यूसाठी विचारले जाणारे प्रश्न, त्यांची उत्तरं आपण कशा प्रकारे द्यायची हे पुढे बघणार आहोत. तर ह्या वर्षी आपल्या ज्या खूप नवीन आशा आहेत त्या जॉईन झालेल्या आहेत. त्यांना इंटरव्ह्यूसाठी कसे प्रश्न विचारले ते काय आयडियाज नसतात, पण आता त्यांना माहिती आहे. पण जे नवीन पदं अजून रिक्त झाल्यानंतर त्यांना भरली जातील, त्यांना इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, कशा प्रकारे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, तर आपण ह्या व्हिडिओद्वारे त्यांना थोडक्यात माहिती पोहोचवू शकतो. त्यांना थोडीफार आयडियाज येऊ शकते की कोणते प्रश्न इंटरव्ह्यूसाठी विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपण कशा पद्धतीने द्यायची आहेत. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न विचारला जातो इंटरव्ह्यूला. वैयक्तिक माहिती विचारली जाते जी स्वतःबद्दल असते. की आपला प्रश्न विचारला जातो ते तुमचं नाव असतं आणि तुमचं गाव, तुम्ही कोणत्या गावातील रहिवासी आहेत हे तुम्ही सांगू शकता. नॉर्मली हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो शैक्षणिक प्रश्न आहे. तर आपण शैक्षणिक माहितीबद्दल बघतोय. शैक्षणिक माहिती म्हणजे तुमचं 12वी शिक्षण झालं असेल, डीएड बीएड जे काही तुम्ही शिक्षण केलं असेल ते तुम्ही सांगू शकता. तर आपलं हा प्रश्न उत्तर तुम्ही व्यवस्थित देऊ शकता. आणि राहिला तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे आशा सेविकेचं मुख्य कोणतं काम आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती आहे. म्हणजे बाकीच्यांना माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. आशा आहे ती कोणतं काम करते त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते मी तुम्हाला. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे सुद्धा देऊ शकता. गावातील गर्भवती महिला, प्रसूती माता, नवजात बालक, लहान मुले आणि रुग्ण ह्यांची काळजी घेते. त्यांचं लसीकरण करणे, कुटुंब नियोजनाची साधने कशा प्रकारे वापरायची हे त्यांना सांगते. परत शासकीय आरोग्य योजना ह्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. हे आहे ते आशाचं मुख्य काम आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. गर्भवती महिलांची काळजी कशी घ्याल. आता हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की तुम्ही गर्भवती महिलांची काळजी कशी घ्याल. तर तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता. मी गर्भवती महिलेला वेळेवर तपासणीसाठी नेईन, आवश्यक लस देईन, लसीमुळे रोगांपासून संरक्षण कसे होते हे सांगणार. तुम्ही एवढं सांगू शकता. तर पुढचा प्रश्न. जननी सुरक्षा योजना म्हणजे JSY ही योजना तुम्हाला माहिती आहे का. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता, नाहीतर अशा प्रकारे बोलू शकता. ही योजना गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत देते आणि हॉस्पिटलमध्ये प्रसूती करण्यास प्रोत्साहन देते. तर पुढचा प्रश्न आहे. जर लोक लस घेण्यास नकार देत असणार तर त्यावेळेस तुम्ही काय कराल. असे विरुद्ध सुद्धा प्रश्न विचारले जातात की तुम्ही एखादी माता आहे जी तिच्या बाळाचं लसीकरण घेत नाहीये, तर त्या दरम्यान तुम्ही स्वतः काय करणार आहेत. परत अजून असाही प्रश्न विचारला जाईल की जी गर्भवती माता आहे ती आपल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करण्यास येत नाहीये. तिचं असं म्हणणं आहे का हॉस्पिटलमध्ये न जाता मी घरीच प्रसूती करणार. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, कसं बोलणार, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आपला हा प्रश्न असा आहे का जर लोक लस घेण्यास नकार देतील तर तुम्ही काय करणार. तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे देऊ शकता. मी त्यांना लसीचे फायदे, रोग टाळण्याचे महत्त्व आणि इतरांनी झालेले चांगले परिणाम उदाहरणासहित सांगेन किंवा गरज असल्यास डॉक्टर आणि NM यांची मदत घेईन. पुढचा प्रश्न. तुम्ही काम का करू इच्छिता. आता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो आशा कार्यकर्तीचा आहे.
तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकता की तुम्ही आशा वर्कर का बनतायत आणि कशासाठी, तुमचं याचं मागचं कारण काय आहे का तुम्ही हा चॉईस केला, तुमचा जो काय असेल तो तुम्ही याचं उत्तर देऊ शकता, नाहीतर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता उत्तर. मला समाजसेवा करायला आवडतं, माझ्या गावातील लोकांचं आरोग्य सुधारावं आणि महिलांना व मुलांना योग्य काळजी मिळावी ही माझी इच्छा आहे, असं म्हणाले तरी चालेल. तर पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला घराघरात जाऊन लोकांशी बोलायला आवडेल का? तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता? हो, मला लोकांशी बोलायला आवडेल आणि त्यांची समस्या ऐकायलाही आवडतं. मी न घाबरता घराघरात जाऊ शकते. तर 10वा प्रश्न आहे, मोबाईलवर रिपोर्ट देणे येते का? आता ऑनलाईनचं प्रोसिजर झालेली आहे. काही टॉपिक्स असतात जे ऑनलाईन पाठवावे लागतात, म्हणजेच लसीकरण आहे, जे बाळाचं लसीकरण झालं की आपल्याला ते अपडेट करावं लागतं, म्हणजे ती माहिती आपल्याला ऑनलाईनला भरावी लागते. तर तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या जमतात की नाही, म्हणजे ज्या माता आहेत त्यांना बाकीच्यांना मोबाईलचं आयडियाज नसतात, वापरायची माहिती नसते, तर हा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही असं माहिती देऊ शकता किंवा बोलू शकता, हो मला मोबाईल वापरता येतो, कॉल, मेसेज, व्हॉट्सअप आणि फोटो पाठवणे मला जमतं, मला शिकण्याची तयारी आहे, असं म्हणू शकता. तर पुढचा प्रश्न, तुमच्या गावात घरं किती आहेत? आता तुम्ही नवीनच आशा नियुक्ती केलेली आहेत, तर तुम्हाला तुमच्या गावामधल्या घरांची काही लोकसंख्या, घरं, काय आयडियाज असेल तर तुम्ही सांगू शकता, आणि नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता. माझ्या गावात साधारण 50 ते 60 किंवा 70 घरं आहेत आणि मला बहुतेक कुटुंबाची माहिती आहे. आता तुम्ही त्या गावातल्या रहिवासी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती आहेच. तर पुढचा प्रश्न बघूया. गावात किती लोकसंख्या आहेत? आता तुमच्या गावातली लोकसंख्या ही तुम्हाला आयडियाज नसणार, तर तुम्ही माहिती असेल तर सांगू शकता आणि नसेल तर नाही माहिती एवढं सांगू शकता. गावात कोणतं PSC किंवा उपकेंद्र आहे? आता तुमचं गावामध्ये कोणती PSC येते किंवा उपकेंद्र येतं हे तुमच्या गावानुसार तुम्ही सांगू शकता. 14वा प्रश्न, पाणी व स्वच्छतेची स्थिती कशी आहे? तर हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकता, गावात पिण्याच्या पाण्याची सोय आहे, पण स्वच्छतेबाबत अजून जागरूकता वाढवण्याची गरज आहे, मी त्यासाठी प्रयत्न करेन. पुढचा प्रश्न, कुपोषण कसं ओळखाल? आता कुपोषण कसं ओळखायचं त्याचं उत्तर तुम्ही असं देता येईल, मुलांचं वजन आणि उंची वयानुसार कमी असेल, मुलांचं वजन आणि उंची वयानुसार कमी असेल, शरीर बारीक, चेहरा फिका, खेळण्यात कमी उत्साही असेल तर कुपोषण असू शकतं, या प्रकारे सांगू शकता. पुढचा प्रश्न, अतिसार झाल्यास लहान मुलांना काय द्याल? अतिसार आपल्याला सांगायचं झालं तर आपण जुलाब बोलूया. जुलाब झाल्यास त्या बालकाला तुम्ही काय द्याल? तर तुम्ही ORSचं पाणी स्वच्छ उकळून थंड केलेलं पाणी पिण्यास सांगणार आपण, हलकं पचणारं जेवण द्यायला सांगणार, तसेच नाही जर फरक पडला तर आपण त्यांना डॉक्टरांकडे रेफर करणार. पुढचा प्रश्न, रक्तक्षय ॲनिमिया टाळण्यासाठी काय कराल? आता रक्तक्षय ॲनिमिया त्या टाळण्यासाठी तुम्ही काय करणार हे तुम्ही सांगायचं आहे. लोहयुक्त अन्न, हिरव्या पालेभाज्या, डाळी, आर्यन, गोळ्या आणि तपासणी वेळेवर करून घेईन. जी रक्ताची तपासणी असते ती त्यांची आपण दर महिन्याला करायची असते. तुम्ही त्यांना एवढं जरी सांगितलं तरी बस झालं. लोहयुक्त अन्न, हिरव्या पालेभाज्या, डाळी, आर्यन, गोळ्या किंवा तपासणी वेळेवर करेल. तर पुढचा प्रश्न बघूया. डेंग्यू किंवा मलेरिया टाळण्यासाठी काय करणार? आता डेंग्यू किंवा मलेरिया आपल्या
ज्या नियुक्ती झालेली आहे त्या गावात जर पसरल्या तर त्या टाळण्यासाठी तुम्ही स्वतः काय करणार? तर तुम्ही त्या प्रकारे असं उत्तर देऊ शकता. पाणी साचू देणार नाही, मच्छरदाणी वापरण्यास सांगणार, गावात फवारणी करण्यास सांगणार, लोकांना स्वच्छतेबद्दल माहिती देणार. मग स्वच्छता मोहीम सुद्धा तुम्ही राबवू शकता आपल्या गावामध्ये. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आता या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता, आणि नसेलच तर तुम्ही असं म्हणू शकता, ही योजना गर्भवती महिलेला पोषण व तपासणीसाठी आर्थिक मदत देते. हे एक लाईनीमध्ये उत्तर दिलं तरी बस. मग पुढचा प्रश्न, मिशन इंद्रधनुष्य म्हणजे काय? मिशन इंद्रधनुष्य त्याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालक आणि गर्भवती महिलांना सर्व लसी पूर्ण देण्यासाठी आहेत. 0 ते 2 वर्ष वयोगटातील ज्यांचं लसीकरण पूर्ण करून घ्यायचं असेल ना, त्या बालकांना मिशन इंद्रधनुष्य असं म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघूया, कुटुंब नियोजनाची माहिती आहे का तुला? तर आता तुला कुटुंब नियोजनाची माहिती विचारली आहे त्यांनी, तर तुम्हाला अशा प्रकारे उत्तर देऊ शकता, हो मला माहिती आहे. तर ते विचारतील कोणत्या? तर मग तुम्ही सांगू शकता, कोंडोम आहेत, गोळ्या, IUCD, कॉपर टी, नसबंदी इंजेक्शन, अशा पद्धती आहेत. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय? आयुष्यमान भारत योजना, मग याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता, गरीब कुटुंबांना हॉस्पिटल उपचारासाठी मोफत विमा कवच देणारी योजना आहे. तुम्ही ते आयुष्यमान भारत कार्ड ऐकलं असेल, तेच ती योजना आहे जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये मोफत विमा देते. तुम्ही या कार्डबद्दल ऐकलं असेल, तुम्ही या प्रकारे उत्तर देऊ शकता. कारण अशा कार्यकर्तीचं हे काम आहे जी गावागावामध्ये ज्यांचं आयुष्यमान कार्ड काढलं नसेल तर त्याचं तुम्ही काढून घ्यायचं आहे, ते इथं आपल्या मोबाईलद्वारे. चा प्रश्न, जर गर्भवती महिला हॉस्पिटलला नकार देत असेल, मग अशी मी तुम्हाला बोललीच होती की जी महिला आहे जी हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार देत असेल, तर तुम्हाला हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही याचं उत्तर कसं देणार? तर तिला तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता, तिला हॉस्पिटलमध्ये प्रसूतीचे फायदे, घरच्या प्रसूतीतील धोके समजावून सांगणार. म्हणजे घरच्या प्रसूतीबद्दल जे धोके असतात ते तुम्ही सांगू शकता. बाळाला किंवा मातेला इन्फेक्शन होऊ शकतो, त्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये त्याला ऐनवेळी लगेच उपचार होऊ शकतात, असे तुम्ही फायदे सांगू शकता. नाहीतर त्यांच्या कुटुंबातील लोकांना आपण समजावून सांगू, त्या मातेला सुद्धा समजावून सांगायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या गावात संसर्गजन्य रोग पसरला आहे तर काय करणार तुम्ही? तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकता, सर्वांना मास्क वापरायला सांगणार, हात धुण्याची सवय लावणार, डॉक्टरांना माहिती देईन आणि गावात तपासणी मोहीम राबवणार. आता तुम्ही नवीनच आहात तर तुम्ही तुमच्या NM MPW किंवा आपली जी उपकेंद्रामध्ये डॉक्टर असतील, CHO, त्यांच्याद्वारे आपण जी मोहीम आहे ती राबवू शकतो. किंवा मास्क वगैरे वापरण्यास आपल्याला तेच सगळे काही पुरवणारे तेच आहेत, तर आपण असं थोडक्यात माहिती देऊ शकतो त्यांना. तर मग पुढचा प्रश्न 25, मुलं लस घेऊन आजारी पडली तर? मुलं आता लस घेतल्यानंतर त्यांना 1-2 दिवसाचा ताप येतो, परत त्यांना हात दुखतो, जेव्हा हातावर इंजेक्शन घेतलेला असतो, पाय दुखतो, त्याच्यामुळे काही माता काय करतात, ते लस घेत नाहीयेत. तर तुम्हाला असा प्रश्न विचारणार, मुलं लस घेऊन आजारी पडली तर काही माताच्या लसीला येण्यास नकार देतात, तर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये काय करणार? तर तुम्ही असं उत्तर देऊ शकता, पालकांना सांगेन की काही वेळा लसीनंतर सौम्य ताप किंवा सूज येणं सामान्य आहे
योग्य औषध देईन आणि गरज असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणार, एवढं म्हणायचं आहे तुम्ही. तर पुढचा प्रश्न, लोक ऐकत नसतील तर. काही लोक असतात जे आशाचं ऐकण्यास तयारच नसतात, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही असं उत्तर देऊ शकता, मी त्यांना शांतपणे पटवून देईन, इतरांचा अनुभव सांगणार आणि आवश्यक असेल तर गावातील मान्यवर व्यक्तींची मदत घेणार. आता तुमच्या गावात जे काही मान्यवर म्हणजे जे काही मुख्य व्यक्ती आहे त्याद्वारे आपण ती मीटिंग घेऊन त्या लोकांना माहिती देऊ शकतो. तुम्ही थोडक्यात हे मी जे सांगितलं ते उत्तर देऊ शकता. आणि शेवटचा प्रश्न आहे, रात्रपाळी इमर्जन्सीमध्ये काम करता येईल का. आशांना रात्रीच्या वेळी जरी एका डिलेव्हरीचा मातेचा कॉल आला तर त्या सिच्युएशन मध्ये ती जाण्यास तयार असली पाहिजे आशा. काही आशा, मी आता ना रात्र झालेली आहे, मी आता कशी काय जाऊ, असं खूप प्रॉब्लेम्स असतात. पण त्यावेळेस तुम्ही तयार आहेत की नाही, तर हा देखील प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकता, हो मला गरजेच्या वेळी रात्री सुद्धा काम करता येईल. तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकता. तर हा व्हिडिओ आहे ज्या नवीन ज्या आशा आहेत त्यांच्यासाठी हा आहे, ज्या म्हणजे आता पुढे जागा निघतील, त्यांना इंटरव्ह्यू घेतले जातील, तर अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातील, त्यांचे उत्तर तुम्ही असं देऊ शकता. तुम्हाला आयडियाज येतील की ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं देऊ शकतो. थोडं तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही जरी पूर्णपणे बघितला तरी तुम्हाला माहिती कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. तर कोणी एखादा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ आपल्याला कळायला पाहिजे. तर ही नवीन आशा कार्यकर्त्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.